नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन 2020-21चं शेड्यूल आता नुकतंच जाहीर झालेलं आहे आणि त्याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन मी आता सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी इथं प्रेझेंट करतो आहे. प्रामुख्यानं साधारण 1981 पासून ही MSTA म्हणजे मुंबई सायन्स टीचर असोसिएशन यांच्या वतीनं ही जे भाभाची परीक्षा आहे त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते केलं जातं आणि त्यामुळे ही इतकी जुनी परीक्षा आहे की इवन आपण म्हणू शकतो की 40 वर्ष आता तिला होत आहेत आणि 40 वर्षामधला हा प्रवास बराच मोठा आहे आणि ती एक मानाची परीक्षा मानली जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतातूनही बरेच विद्यार्थी या परीक्षेला बसतात. काही उत्तर भारतातले, काही मध्य भारतातले विद्यार्थी याला परीक्षेला बसतात. चला मग आपण याच्याबद्दल थोडीशी आता माहिती करून घेऊयात. कोण कोण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधारण सगळ्या बोर्डाचे 6वी आणि 9वीचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. मीडियम काय असेल तर इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी या मीडियमचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की स्टुडंट जे आहेत ते हे सेमी इंग्लिशचे जे स्टुडंट आहेत ते या तर इंग्लिश किंवा मराठी अशा प्रकारचं ते त्यांचं माध्यम म्हणून निवडू शकतात किंवा आहे. कारण काही वेळेस कसं झालेलं आहे की सेमी इंग्लिशचे विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमाचा फॉर्म भरतात आणि मग ते परीक्षेचा दिवस एकच असल्यामुळं त्यांचं ते नॉमिनेशन रजिस्ट्रेशन वाया जातं. त्यांना दोन्हीपैकी एकच द्यावं लागतं. त्यामुळे आपण भरत असताना हे सुरुवातीलाच आपण लक्षात घ्यायचं की या तर तुम्ही मराठीमध्ये पण भरू शकता. सेमी इंग्लिशची मुलं खास करणं हे 6वीच्या मुलांचं असं होतं की 6वीला असणारी बरीच मुलं ही 5वीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली असतात आणि काही विद्यार्थी 4थीपर्यंत शिकलेली असतात मराठी माध्यमात. ते अचानकपणे येऊन मग इंग्रजी माध्यमातून घ्यावं का, कारण मग त्यांना ते कॉन्सेप्ट कळत नाहीत, प्रश्न कळत नाहीत. मग बरेच विद्यार्थी सेमी इंग्लिशला जरी शिकत असले 6वीचे तरी ते विद्यार्थी मराठी माध्यमातून परीक्षा निवडतात आणि ते सक्सेसफुल तिकडे ठरतात सुद्धा. 9वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मात्र हे असं होत नाही. जे विद्यार्थी आता 6वी, 7वी, 8वी, 9वी असे सेमी इंग्लिश शिकत आले आहेत त्यांनी सेमी इंग्लिश असल्यामुळं इंग्रजी माध्यम निवडायला जास्त त्यांचं प्रिफरन्स द्यायला पाहिजे. पण जे विद्यार्थी प्युअरली मराठी माध्यमात शिकतात 9वीपर्यंतसुद्धा 10वीपर्यंत तर त्या 9वीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मात्र मराठी माध्यमच निवडायला हवं आहे. आता इथं आपण पाहिलं की स्टेट बोर्ड म्हणजे हे SSC बोर्ड लिहिलेलं आहे, मग CBSE, ICSE, IB हे सगळे बोर्डचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी हे आहेत ते होऊ शकतात. प्रामुख्यानं या वर्षीला अतिशय वेगळ्या पद्धतीची भाभा परीक्षा असणार आहे. ती कशी असणार आहे, ती कम्प्लिटली ऑनलाईन असणार आहे. ते तुम्हाला मी पुढं चालून त्याचा उलगडा करणारच आहे. ते कशा पद्धतीनं आहे आपण बघूयात की याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, विदर्भ आणि मग अदर दॅन महाराष्ट्र अशा प्रकारच्या रिजन्स पडतात. रिजन्स यासाठी तुम्हाला महत्त्वाचे आहेत की तुम्ही रिजन वाईज म्हणजे शेवटी ही जी परीक्षा 3 टप्प्यात जी होते, पहिला टप्पा रिटन असेल, दुसरा प्रॅक्टिकल असेल, तिसरा मग वायवा असेल, तर या सगळ्याचं जाऊन शेवटला जे मेरिट येतं ते मेरिट रिजन वाईज येतं. म्हणजे रिजन वाईज मेडल मिळतात तुम्हाला. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं टॉपरला एक मेडल मिळालं असं नाही आहे. तर त्या रिजनच्या त्या पद्धतीच्या टॉपर्सना मग मेडल्स, मग त्याला कोणाला गोल्ड, मग सिल्वर, ब्रॉन्झ अशा प्रकारे त्यांना डिस्ट्रीब्युशन केलं जातं. त्यामुळे आपलं रिजन महत्त्वाचे. आपण लातूरचा विचार केला तर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी असा मिळून औरंगाबाद असा रिजन आपला पडतो. बाकी प्रत्येक रिजनमध्ये त्याचे जिल्हे समावेश झालेले आहेतच. आपण ते बघू शकता. जर लातूरच्या बाहेरचे लोक हे बघत असतील प्रेझेंटेशन तर त्यांच्या हे बरोबर लक्षात येईल. तसंच मेरिटसुद्धा जे असतं म्हणजे जे फर्स्ट लेवल सिलेक्शन मेरिट आहे, सेकंड लेवल सिलेक्शन मेरिट आहे, हे मेरिटसुद्धा रिजन वाईजच पडतं. म्हणजे एका अर्थानं ही रिजनल कॉम्पिटिशनसारखी परीक्षा जी आहे ती आपल्याला फेस करावी लागते. त्यामुळे महाराष्ट्रातनं जरी खूप अधिक मुलं बसत असली तरी रिजन वाईज सिलेक्शन क्रायटेरिया असल्यामुळे आपण तिला म्हणूयात की ही प्रादेशिक स्तरावर मेरिट देणारी परीक्षा आहे. म्हणजे आपण मराठवाड्यामध्ये किती क्रमांकावर आहोत ते बघितलं जातं. हां, पण मेडलचा विचार जर केला
समजा आपण 6वी आणि 9वीचा विचार जर केला तर मेडल वाईज पाहायला गेलं तर साधारण 200 ते 250 विद्यार्थ्यांना ही मेडल्स दरवर्षी मिळतात. 6वीला सुद्धा 200 किंवा 250 आणि 9वीला सुद्धा 200 ते 250 असे मेडल्स मिळतात. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातनं आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र असं मिळून ते 250 संख्या होते. त्यामुळे औरंगाबाद रिजनच्या वाट्याला त्याच्यातले 40, त्याच्यातले 30, 50 किंवा त्या प्रमाणामध्ये जे जे काही मेडल बसतील तसे मेडल येतात. त्यामुळं एका रिजनमधून मेडलची संख्या ही 200-250 असत नाही. मेडलची संख्या जी आहे ती पूर्णतः साधारण 200 ते 250 विद्यार्थ्यांना ती संपूर्ण महाराष्ट्रातनं ही मिळत असते. आपण पुढे बघूयात की याचे स्टेजेस कसे आहेत, ही परीक्षा कशा पद्धतीने आता यावर्षीला ऑर्गनाईज केली जाते. आत्तापर्यंत स्टेजेस कशा होत्या की पहिली परीक्षा थेअरी परीक्षा, प्रॅक्टिकल, वायवा किंवा जनरल इंटरव्ह्यू आणि मग प्रोजेक्ट प्रेझेंटेशन वगैरे हे सगळं होतं, ते सगळं ऑफलाईन मोडला होतं. आता सगळंच्या सगळं हे यावर्षी पुरतं, मला वाटतं यावर्षी पुरतंच हे असणार आहे, ते म्हणजे ऑनलाईन असणार आहे. म्हणजे ऑनलाईन थेअरी कॉम्पिटिशन पहिला स्टेज, थेअरी परीक्षा ती कशा प्रकारची असते, किती प्रश्न असतात, किती वेळ असतो, कोणत्या विषयाला किती प्रश्न, हे आम्हाला पुढं बघायचं आहे. ऑनलाईन प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन दुसरा त्याचा लेवल असणार आहे, ती ऑनलाईन प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन. आणि तिसरी असणार आहे ती ऑनलाईन जनरल इंटरव्ह्यू अँड ऑनलाईन सबमिशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट. म्हणजे हे एक नवीनच गोष्ट तुम्ही सगळेजण करणार आहात, ती म्हणजे ही भाभा परीक्षा यावर्षी कंप्लीट ऑनलाईन. तसं पाहायला गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर करून ही परीक्षा कदाचित जर सक्सेसफुल यावर्षी झाली तर पुढच्या वर्षीसुद्धा ती कदाचित ते लोक ऑनलाईनच घेतील. त्यामुळं मला वाटतं की निश्चितच सगळ्या विद्यार्थ्यांचा हा पैसे बचतीचा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित मोठा जे आहे ते होणार आहे. कारण इथून मग प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रिजन क्लब करून पुण्याला जावं लागतं प्रॅक्टिकलला, मग वायवा किंवा प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला मुंबईला जावं लागतं. तर हे सगळे श्रम तुमचे वाचणार आहेत, वेळ वाचणार आहे, पैसा वाचणार आहे. यावर्षी तर किमान तो वाचणारच आहे. त्यामुळे आपण याला पॉझिटिव्हली घेऊयात की ऑनलाईनमध्ये आपल्याला बरंचसं फायदा होईल. आता काही मुलांच्या समोर लगेच मनामध्ये एक गोष्ट येऊ शकते ती म्हणजे की बाबा रे ऑनलाईन आहे म्हणजे मग घरून परीक्षा आहे का, म्हणजे मग ती आपल्याला बरं झालं, मग आम्हाला अशी देता येईल तशी देता येईल. तर असे डोक्यात काहीही कुठलाही खूळ आणू नकात. कारण ऑनलाईन परीक्षा जरी होणार असली तरी ती तुमची मला वाटत नाही की ती घरून होईल. ती एखाद्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावरतीच तुम्हाला बोलवलं जाईल, हॉल तिकीट दिलं जातील आणि तिकडे ती परीक्षा होऊ शकेल असं मला जास्त शक्यता आहे. किंबहुना दुसरं असं असतं की ती तुम्हाला एका म्हणजे कंट्रोल्ड अशा सुपरवाइज्ड अशा वातावरणामध्ये परीक्षा देता येते. जसं की आत्ताला आपण बऱ्याच स्पर्धा परीक्षा देत आहोत, कुणी काही खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या परीक्षा देतो आहे किंवा काही ऑलिम्पियाड देत आहे. तर तुम्हाला तिकडे मोबाईलचा कॅमेरा ऑन करावा लागतो आणि दर 5 सेकंदाला तो रँडम क्लिक करतो की तुम्ही समोर बसलेले आहात का, योग्य पद्धतीने परीक्षा देत आहात का, अशा पद्धतीनं. किंवा मग कम्प्लिटली तुमच्या पूर्णच्या पूर्ण परीक्षेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ते त्यांच्या बाजूनं करून घेतात त्यांच्या कंट्रोल सॉफ्टवेअरद्वारे आणि मग त्याला ज्याचा कोणाचा सिलेक्शन होईल त्याचा सगळ्याचा तो परत रिचेक त्यांचा व्हिडिओ जो आहे तो करतील किंवा आणि खरंच जेन्युइनली परीक्षा दिली आहे का. म्हणजे जर घरी बसून परीक्षा घेतल्या तर अशा प्रकारे कंट्रोल एन्व्हायरमेंट आणि एखाद्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावरती जर परीक्षा दिल्या तर त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील आणि ते परीक्षा कंडक्ट ऑनलाईन पद्धतीनं करू शकतील. अजूनही त्यांच्याकडून अशा कुठल्याही प्रकारच्या क्लिअर गाईडलाईन्स नाही आहेत की ऑनलाईन परीक्षा होणार आहेत हे बरोबर आहे, पण त्या कशा पद्धतीने होतील त्याची मोड ऑफ ऑपरेंडा काय असणार आहे त्यांनी ते अजून स्पष्ट केलेलं नाही आहे. ओके, पुढे जाऊयात. डेट ऑफ रिटन कॉम्पिटिशन. 6वीसाठी ही परीक्षा होणार आहे, ती तुम्ही पाहत असाल ही परीक्षा होणार आहे 17 जानेवारीला आणि 9वीसाठी जी आहे ही परीक्षा होणार आहे ती होणार आहे 24 जानेवारीला. आता 6वीसाठी जर आपण विचार केला तर निश्चितच आजपासून विचार केला तर तो कमी कालावधी शिल्लक राहिला आहे आणि 9वीसाठी 1 आठवडा अजून एक्स्ट्रा मिळणार आहे 9वीच्या परीक्षेसाठी. पण 9वीच्या मुलांना हे माहिती असणारच की आपली 17 तारखेला PRMO आणि IGSO ही पण परीक्षा आहे 17 जानेवारीला. त्यामुळं तुमच्यासमोर PRMO प्लस IGSO प्लस भाभा अशा 3ही परीक्षांची एकत्रित तयारी करण्यासाठीचे आताला तुम्हाला दिवस जे आहेत ते कमी उरलेले आहेत असं तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या बघावं लागणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थी एखाद्या परीक्षेवर फोकस जास्त करतील, जी अटेनेबल आहे, जी अचीव करू शकतो आपण त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो. त्यामुळं कोविड काळामध्ये
आपण अतिशय योग्य पद्धतीने समजदारीने आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की 24 जानेवारीच्या परीक्षेला 9वीच्या मुलांनी खास करणं कुठल्या पद्धतीला कशा पद्धतीनं भावाला जायचं सामोरं. कारण इथं आपण मेडल मिळवण्यापर्यंत जाण्याचा प्रवास जो आहे तो तुलनेने IJSO आणि PRMOच्या तुलनेने तो आहे तो जरा सोपा आहे. बघूयात पुढे याची फीस किती असेल. आपण जर शाळेमार्फत ही प्रक्रिया केली, कारण 16 डिसेंबरपासून शाळेमधनं हे फॉर्म भरायला सुरू होणार आहेत. शाळेमार्फत प्रवेश प्रक्रिया जर आपण केली याची नोंदणीची, तर ती 250 रुपये प्रति विद्यार्थी अशी भाभाच्या वेबसाईटवरती आलेली शुल्क आहे. कदाचित शाळा तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून अधिकचे 50 रुपये लावू शकेल. अधिकचे किती रुपये लावेल ते शाळेच्या ह्याच्यावरती आहे. हे तुम्हाला माझं सांगणं काम आहे. आणि जर आपण डायरेक्टली ऑनलाईन भरलात, म्हणजे आपापल्या घरनं किंवा नेटिझन्ससारख्या ठिकाणी येऊन आपण जर ती ऑनलाईन फॉर्म भरलात, तर तुम्हाला 300 रुपये इंडिव्हिज्युअल स्टुडंट्सना जी आहे ती फीस लागणार आहे, प्लस प्रोसेसिंग शुल्क जर तुम्ही नेटिझन्सकडनं भरायचं म्हटलात तर. आणि जर घरनं स्वतः भरलात तर 300 रुपये तुम्ही नेट बँकिंगद्वारे, क्रेडिट कार्डद्वारे, डेबिट कार्डद्वारे ही परीक्षा जी आहे ती देऊ शकाल. ओके. त्याच्यानंतर याचं जे रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे. ते शाळेकडून ऑनलाईनच होईल किंवा तुमच्याकडनं सुद्धा ते ऑनलाईन होईल रजिस्ट्रेशन. आता पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे की ॲक्सेप्टिंग ऑनलाईन एंट्री फॉर्म्स रजिस्ट्रेशन्स हे 16 डिसेंबर ते 28 डिसेंबरपर्यंत आहेत. आणि परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये असल्यामुळे याच्यामध्ये मला वाटत नाही की तारीख वाढवून मिळेल. एखादा दुसरा दिवस मिळेल ती गोष्ट वेगळी, पण आपल्याला जर मेरिटचा विद्यार्थी म्हणून घ्यायचा असेल तर आपण शेवटच्या तारखेची वाट न बघणारे विद्यार्थी असले पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळं पहिल्या दिवशीपासून प्रयत्न करायचा की चला माझा फॉर्म भरून घ्या आणि मी पुढच्या माझ्या अभ्यासाच्या कामाला लागतो. ऑनलाईन थेरी कॉम्पिटिशन असणार आहे, ती 6वीची मागाशी सांगितलं तुम्हाला 17 जानेवारीला स्लॉट वाईज, आणि 24 जानेवारीला 9वीची असणार आहे. आता स्लॉट वाईजचा अर्थ काय असेल परत, की म्हणजे समजा एखाद्या परीक्षा केंद्रावरती सकाळच्या स्लॉटमध्ये काही समजा 100 विद्यार्थी बसले, मग दुपारच्या स्लॉटला, मग त्याच्यानंतरच्या स्लॉटला, असं करून ते 3 स्लॉट किंवा 4 स्लॉटमध्ये ती परीक्षा घेतील अशा प्रकारची त्यांची रचना असेल असं मला वाटतं परीक्षा केंद्रावरती. आणि वैयक्तिक जर झालं तर ते मग तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती तसं टायमिंग येईल, त्या टायमिंगला तुमची परीक्षा होईल. पण इथे तुम्हाला गोष्ट जी हिडन दिसली आहे का, की जर स्लॉट वाईज परीक्षा घेणार असतील तर याचा अर्थ समजा सकाळी एखाद्याची 9 ते 10:30 परीक्षा असेल आणि दुसऱ्या कोणाची समजा 11 ते 12:30 परीक्षा होणार असेल, तर मग ह्या दोन्हीही परीक्षेमधला पेपर वेगवेगळा असणार. आणि म्हणून यावर्षी भाभाचे पेपर हे स्लॉट वाईज परीक्षा असल्यामुळे प्रत्येक स्लॉटला वेगळे येतील. ओके. दिवसभरात एका दिवशी 3 स्लॉट आले तर 3 प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील आणि मग त्याचं पुन्हा नॉर्मलायझेशन केलं जाईल, त्याचं पर्सेंटाईल काढलं जाईल आणि मग तुमचा मेरिट लावला जाईल. असं याच्यामध्ये आपल्याला रीड करावं लागेल. हे मेसेज बिटवीन द लाईन असतो, तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे की 3 स्लॉटमध्ये 3 वेगळे पेपर असणार. त्याचा सगळ्यांचा दर्जा एकसारखा असेलच, पण पेपरमध्ये प्रश्न रिपीट होणार नाही याची काळजी ते निश्चित घेतीलच. आता रिझल्ट बघूयात. अगदी लगेच रिझल्ट तुम्ही बघत असाल की 24 जानेवारीला तुमची परीक्षा संपली 9वीची आणि 17 जानेवारीला संपली 6वीची, तर 3 फेब्रुवारीला म्हणजे एका आठवड्याच्या फरकानं 9वीला आणि 2 आठवड्याच्या फरकानं 6वीला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. पूर्वी तो रिझल्ट जो आहे तो तिकडे वेळेला साधारण महिनाभर तरी लागायचा, 1.5 महिना लागायचा. आता तो वेळ नाही, आता एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट तिकडे पब्लिश करून मिळणार आहे. आता दुसरा टप्पा बघा, ऑनलाईन प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं, आता गतवर्षी कट ऑफ होता सेमी इंग्लिशचा मला माहिती आहे 52 मार्कावरती होता 9वीचा, आणि मराठीचा 6वीचा जो आहे तोही 50 मार्कावरती होता सेमी इंग्लिशचा. मराठीचा अजून थोडासा खाली येतो. तर कट ऑफ सिलेक्शन झालेल्या मुलांनी पुढे ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम पण द्यायची आहे, ती पण 21 फेब्रुवारीला द्यायची आहे 6वीच्या मुलांनी आणि 28 फेब्रुवारीला द्यायची आहे ती 9वीच्या मुलांनी. हे लक्षात घेण्यासारखं इथं आहे निश्चित. त्यामुळं थेरी परीक्षा झाल्याच्या नंतर साधारण 1 महिना प्लस 2-4 दिवसांचा कालावधी तुम्हाला प्रॅक्टिकलला दोन्ही वर्गाला तिकडे मिळणार आहे. प्रॅक्टिकल कॉम्पिटिशनचा रिझल्ट परत 7 मार्चला आहे आणि त्या रिझल्टच्या नंतर परत सबमिशन ऑफ ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट 18 एप्रिलला आहे.
म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट लिहायला सुरू करावा लागणार आहे, तो कंप्लीट करावा लागणार आहे आणि 18 एप्रिलला तुम्हाला तो सबमिट करायचा आहे, रविवारी. सबमिशन ऑफ ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट अँड व्हायवा. आणि मग प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच मग पुरस्कार वितरण सोहळा हा त्यांचा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शेड्यूल केलेला आहे. ओके, हे कॅलेंडर आपण नीट लक्षात ठेवायचं आहे, यानुसार आपल्याला पुढं चालून काम करायचं आहे. साधारण रिपोर्टिंग टायमिंग वगैरे हा खरं तर थेरी एक्झामच्या वेळेला होता, हा आता आपण लक्षात नाही घ्यायचा. फक्त ड्युरेशन बघूयात. ड्युरेशन ऑफ ॲक्च्युअल एक्झाम जो आहे तो तिकडे तुमच्यासमोर आहे, तो 90 मिनिटांचा असणार आहे. 100 मार्क आणि 100 प्रश्न, हे तुम्हाला स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. तरी मी पुढच्या स्लाईडमध्ये स्ट्रक्चर तुम्हाला देतो आहे. 90साठीचं स्ट्रक्चर आहे. फिजिक्सचे 30 प्रश्न, केमिस्ट्रीचे 30 प्रश्न, बायोलॉजीचे 30 प्रश्न आणि जनरल नॉलेज इन सायन्स, त्याला आपण GKS म्हणूयात, त्याचे 10 प्रश्न असतील. आता बाकी 3ही विषय सायन्सचे तुम्ही तयारी चांगली करतायत, त्याला सिलेबस काय असेल तर तो सगळ्या बोर्डाचा, म्हणजे स्टेट बोर्ड प्लस CBSE बोर्ड आणि ICSE मधले सुद्धा काही छोटे मोठे कन्सेप्ट जे उरले आहेत ते पण ते आणतील असा अंदाज आहे. पण आपण तयारी चांगली करतो फाउंडेशनमध्ये, सगळ्या टेस्ट सिरीज चांगल्या चालू आहेत आणि मुलांचा अभ्यासही चांगला आहे. तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपण नियमितपणा ठेवला तर आपलं चांगलं सिलेक्शन होईल असं मला निश्चित वाटतं. आता जनरल सायन्समध्ये मात्र आपण मागच्या 12 महिन्यामध्ये सायन्समध्ये काय डेव्हलपमेंट झाल्या, खास करून आत्ता कोविडची परिस्थिती आहे तर कोविड संदर्भानं 4 प्रश्न, अशा प्रकारे जनरल सायन्समध्ये तुम्हाला प्रश्न निश्चित विचारले जाऊ शकतील असं मी तुम्हाला हिंट देणार आहे. बाकी तपशीलवार जनरल सायन्सबद्दलच्या आम्ही तुम्हाला क्लासमधनं ह्या गोष्टी सांगत राहूच. आता इथे बघा 6वीला कसं आहे की जनरल सायन्स 90 मार्काचा आहे, 90 मार्काचा, आणि जनरल नॉलेज इन सायन्स 10 मार्काचा आहे. आता त्यामुळं 6वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असा काही स्पेसिफिक वेटेज नाही आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स मे व्हॅरी असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे 6वीच्या वर्गामध्ये. त्यामुळं 6वीचा जो एक आपण जर सरासरी पाहिली CBSE आणि स्टेट बोर्ड, तर दोन्ही बोर्डामध्ये बायोलॉजी सगळ्यात जास्त सिलेबस आहे. 2 क्रमांकावरती फिजिक्सचा सिलेबस आहे आणि 3 क्रमांकावरती केमिस्ट्रीचा सिलेबस आहे. तर आपण त्या क्रमानेच त्याचं वेटेज हे ॲव्हरेजली पकडूयात. आपला अभ्यास तर संपूर्ण सिलेबसचा करणं अपेक्षित आहेच. आता तुम्ही म्हणाल की सर मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये CBSEचं येतं का? निश्चितच CBSEचा अभ्यासक्रम येतोच, पण CBSEचा अभ्यासक्रम तुम्हाला इंग्रजीतूनच अभ्यास जो आहे तो करावा लागतो. त्याची पुस्तकं ही मराठी माध्यमातून उपलब्ध नाहीत, त्यामुळं तुम्हाला तिकडे त्याला इंग्रजी माध्यमातूनच अभ्यास करावा लागतो. इंग्रजी भाषेचा वापर करूनच परीक्षा तुम्हाला मराठीत देता येईल. त्यामुळे तिथंही तुम्हाला हे जर्क बसू शकतो आहे की आपण जर फक्त मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला CBSEची पुस्तकं रेफर करणं हे अनिवार्य आहे. ते तुम्हाला थोडंसं पटकन जागरूकतेनं करून घ्यायला हवं आहे. आता याचं माध्यम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी आणि मराठी अशा 2 माध्यमातून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 4 त्याला ऑप्शन असतील, त्याच्यापैकी 1 करेक्ट असेल. आता मल्टिपल करेक्टचा ऑप्शन नाही आहे, मल्टिपल चॉईस असेल, सिंगल करेक्ट असा प्रकारचा ॲन्सर तिथं तुम्हाला द्यावा लागेल. जे सॅम्पल पेपर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील. टेक्स्ट बुक्स ऑफ ऑल बोर्ड्स, कोणती पुस्तकं वाचायची? टेक्स्ट बुक्स ऑफ ऑल बोर्ड्स. आणि डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन पब्लिशर जे आहेत मेनका प्रकाशन याचे, तर त्यांचं पुस्तक तुम्ही याला रिकमेंडेड म्हणून जे आहे त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही पूर्ण पुस्तक वाचणं, त्याची तयारी करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. सरासरी मी सांगेन की मागच्या 5-7 वर्षातल्या प्रश्नपत्रिका तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवलात तर बऱ्याचदा केवळ व्हॅल्यू बदलून प्रश्न आलेले आहेत असं पण कधी कधी भावपरीक्षेला झालेलं असतं. त्यामुळं त्या मागच्या 5-7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही चांगल्या पद्धतीनं करणं इथं अपेक्षित आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ थेअरी पेपर इज नॉट डन, हे सांगितलेलं आहे की तुम्हाला रिव्हॅल्युएशन असणार आहे, ते हे होणार नाही आहे. त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट जे आहे मुलांचं ते तुम्ही त्या शाळेमध्ये पाठवलं जाणार आहे आणि ते तुम्ही तिथनं कलेक्ट करू शकता भविष्यामध्ये. आता पुढं फेज 2 प्रॅक्टिकल टेस्ट कशी असेल बघा. 6वीसाठी 5 प्रयोग आहेत. देअर विल बी 5 एक्सपेरिमेंट्स ऑफ 6 मार्क्स ईच बेस्ड ऑन जनरल सायन्स. त्याचे 30 मार्क असतील, 6 मार्काचा 1 आणि असे 5 एक्सपेरिमेंट, तर ते 30 मार्क असतील आणि 30 मिनिटाचं तुम्हाला त्याचं ड्युरेशन असणार आहे. ओके. तसं 9वीसाठी बघूयात की फिजिक्समध्ये 1 एक्सपेरिमेंट असणार आहे, ते
10 मार्काचं 10 मिनिटाचं. केमिस्ट्रीमध्ये पण एक एक्सपेरिमेंट असणार आहे, 10 मार्काचं 10 मिनिटाचं ड्युरेशन असणार आहे. आणि बायोलॉजीमध्ये 10 प्रश्न असतील की जे तुम्हाला काही स्पेसिमन म्हणजे काही सॅम्पल ठेवले जातील समोर आणि ते तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न विचारतील. कधी कधी एखादं जर 6वीचा विचार केला तर छोटे छोटेसे कडधान्य असतील किंवा डाळी असतील, ते ओळखायला त्याचा प्रकार ओळखा. मग ते मग आपण ज्याला म्हणतो की एकदल द्विदल या प्रकारामध्ये ओळखा. किंवा इकडे बायोलॉजीमध्ये थोडंसं 9वीला बघायला गेलं आपण तर एखाद्या प्राण्याचा अवयव तुम्हाला समोर ठेवला जाईल, एखादा प्राणी ठेवला जाईल आणि त्याला ओळखायला सांगतील की हे कोणत्या ग्रुपचं आहे, याचं नाव काय वगैरे अशा प्रकारचा. त्यामुळे 10 प्रश्न आणि त्या 10 स्पेसिमेनवरती 10 मार्क आणि 10 मिनिटामध्ये करायचं आहे. म्हणजेच काय की 30 मार्क 6वीला पण प्रॅक्टिकलला आहेत आणि 30 मार्क हे 9वीला पण प्रॅक्टिकलला आहेत. दोघालाही 30 मिनिटांचा वेळ जो आहे तो इथं मिळणार आहे. 6वीलाही 30 मिनिटाचा आणि 9वीलाही 30 मिनिटाचा असणार आहे. आता थोडासा या बॉक्सवरती लक्ष द्या. सिलेक्शन प्रोसिजर काय? सिलेक्शन फॉर फेज 3 हा प्रॅक्टिकल म्हणजे फेज 2 आहे, थिअरी म्हणजे फेज 1 आहे. फेज 1 वरनं सिलेक्शन होऊन पुढे येतात मुलं फेज 2ला. आता फेज 2 मध्ये तुम्ही चांगला परफॉर्म दिला तर त्याचं फेज 3ला सिलेक्शनचा रेशो काय आहे की सिलेक्शन फॉर फेज 3 हे कसं आहे, 30% ऑफ द मार्क्स ऑब्टेन्ड इन फेज 1. थिअरी परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळाले त्याचे 30%. समजा एखाद्या विद्यार्थ्याला तिकडे 70 मार्क मिळाले थिअरीमध्ये 100 पैकी, तर 70च्या 30% म्हणजे 21 मार्क तुम्हाला तिकडे पुढे कॅरी होणार याच्यातले थिअरीमधले. आणि प्लस प्रॅक्टिकलमधल्या 30 पैकी किती मिळाले, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये समजा 30 पैकी 20 मिळाले आहेत आणि तिकडचे मगाशी म्हटल्याप्रमाणे 21, तर 20 आणि हे 41 मार्क घेऊन तुम्ही पुढच्या फेजमध्ये जाऊ शकता. साधारणपणे याचा कट ऑफ सुद्धा हा कधी 30, 32, 33, 35, 36 इथपर्यंत सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपण वेटेज जर बघितलं तर होतं काय की सगळ्यांची अशा प्रकारे बेरीज लावून सगळ्या विद्यार्थ्यांची सेकंड लेवलला सिलेक्ट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची बेरीज लावून प्रॅक्टिकलचे मार्क्स कॅल्क्युलेट करून त्यातले टॉप 10% जे विद्यार्थी असतात त्यांची निवड होते फेज 3साठी. हे आपण सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे इकडे. आता बघा की म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे. इंटरव्ह्यूची जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी इथे ती सारांश रूपाने सांगतोय काय असणार आहे की स्टुडंट शुड ब्रिंग द ड्युली फिल्ड बायोडेटा फॉर्म अलॉंग विथ देम व्हेन दे कम फॉर द इंटरव्ह्यू. The student should reach 15 minutes prior to the interview time. They should bring 2 copies of action research project report. म्हणजे आपल्याला ते झेरॉक्स म्हणून आणायचं आहे. काही मुलं लिहित बसतात, त्यापेक्षा तुम्ही झेरॉक्स करा. 1 original and 1 black and white xerox. The original copy will be returned to the student after the interview and the xerox will be kept with the MSG office. त्याची झेरॉक्स कॉपी दिली जाते. स्टुडंट शुड नॉट ब्रिंग एनी चार्ट, मॉडेल्स ऑर सर्टिफिकेट्स फाईल. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू म्हणून तुम्ही शाळेतले सगळे आतापर्यंतचे मेरिटचे सर्टिफिकेट, यात पहिला, यात दुसरा, यात तिसरा, अशा सगळं मिळून मोठी सर्टिफिकेटची फाईल घेऊन जायचं नाही आहे. फक्त आणि फक्त भाभा परीक्षेसाठी संदर्भाने असणारा प्रोजेक्ट आणि त्या संदर्भाने तुम्ही तयारी जी काही केली त्याचा इंटरव्ह्यू असतो. ओके. ईच स्टुडंट विल बी हॅव्हिंग 2 इंटरव्ह्यूज. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 इंटरव्ह्यू तिकडे तुम्हाला जे आहेत ते फेस करायचे आहेत. एक असतो तो तुमचा जनरल अवेअरनेसवरचा. सायन्समध्ये काय जनरल अवेअरनेस आहे. इव्हन मी गतवर्षीच्या इंटरव्ह्यूला प्रत्यक्ष मुंबईला होतो आपल्या सगळ्या मुलांसोबत, तर त्यांना प्रश्न विचारले तर खूप साधे प्रश्न विचारले. अगदी 6वीच्या 9वीच्या मुलांना सुद्धा प्रश्न काय विचारले की बाबा अरे दही कसं तयार करतात, घरामध्ये दही कसं तयार होतं, त्याची प्रोसेस काय होते, कोणती सायंटिफिक प्रक्रिया होते की त्याच्यामध्ये दही तयार होतं, तू कधी दही बनवलंस का, पनीर घरी बनवतात का तुझ्या, कसं बनवतात पनीर, असे छोटे छोटे प्रश्न पण त्याला सायन्स शोधणारे प्रश्न. तुम्हाला जनरल अवेअरनेस किती ते बघण्यासाठीचे प्रश्न असतात. आणि म्हणूनच तुम्ही घरातलं जे विज्ञान आहे की नाही, घरामध्ये किंवा किचनमध्ये जे सायन्स तुम्ही पाहता ते सायन्स तुम्हाला खास करणं इंटरव्ह्यूमध्ये जास्त करणं विचारलं गेलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं असतं की तुम्ही जो ॲक्शन रिसर्च करणार आहात प्रोजेक्ट. आता दरवर्षी त्यांची एक थीम असते. यावर्षीची थीम अजून त्यांनी जाहीर केलेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आता लगेच प्रोजेक्टचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. सेकंड लेवलच्या परीक्षेला सिलेक्शन झाल्याच्या नंतर ती थीम जाहीर होते. जसं की गतवर्षी तुम्ही पर्यावरणाच्या संदर्भाने प्रोजेक्ट होता की तुम्ही एनर्जी कशा पद्धतीनं वाचवणार, म्हणजे ऊर्जाचे स्रोत तुम्ही कसे वाचवणार, त्या संदर्भाने तुम्हाला प्रोजेक्ट करायला सांगितला होता. यावर्षी आणखीन काय नवीन थीम देतील सांगता येत नाही.
तर तुम्ही त्या थीमवर आधारित प्रोजेक्ट सगळा पूर्ण करायचा आहे. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जितका प्रोजेक्ट तुम्ही स्वतः कराल, स्वतःच्या अक्षरात लिहाल, कुठलीही अशी ते बोजड भाषा न वापरता लिहाल, तितका तुम्हाला गोल्ड मेडल मिळण्याचा चान्स जास्त असतो. हा माझा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे. साधारणपणे तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो 7 ते 10 मिनटाचा असतो. म्हणजे सगळं मिळून खूप खेचला गेला तर दोन्ही इंटरव्ह्यू तुमचे 20 मिनटाचे होतील, आणि लवकर संपला तर 14-15 मिनटाचे इंटरव्ह्यू दोन्ही मिळून तिकडं संपतील. इंटरव्ह्यूबद्दल, प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिण्याबद्दल, प्रोजेक्ट कशा पद्धतीनं करायचं याच्याबद्दल सगळंच्या सगळं गायडन्स सेकंड लेवलवरून थर्ड लेवलला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नेटिझन्समध्ये दिलं जातं. आता आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे की सेकंड लेवलच्या प्रॅक्टिकलसाठी पण आपण नेटिझन्समध्ये जवळपास 10 दिवसांचं वर्कशॉप मुलांना 1-to-1 प्रॅक्टिकल करायला मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीचं मुलांचं वर्कशॉप करून घेतो, तेही तुमच्या नियमित फीसमध्येच आपण धरलेलं आहे. जे एक्स्ट्रा वर्कशॉप होतं, एखाद्या वेळेस जालन्यावरनं टिकारिया सरांचं वर्कशॉप होतं, कधी लागवणकर सर आहेत मुंबईचे, त्यांचं वर्कशॉप होतं. तर हे सगळे वर्कशॉप जे आहेत ते पेड वर्कशॉप असतात. ते तुम्ही तुमच्या इच्छेनी मर्जीनी त्याची जी काही 3-4 हजार फीस लागेल ती तुम्ही देऊन ते करू शकता. त्याच्याबद्दल आम्ही कुठेही तुम्हाला नाही म्हणणार नाही, उलट प्रवृत्तच करणार आहोत. ओके. साधारणपणे हे सगळं काम जे आहे ते आपण थेअरी परीक्षेच्या नंतर पुन्हा ह्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. तुमच्या कुठंही तुम्हाला अडचण येऊ देणार नाही पुढच्या दोन्ही प्रक्रियेमध्ये, प्रॅक्टिकल आणि इंटरव्ह्यू आणि प्रोजेक्टला. ते आपण सगळं काम सांभाळून घेऊयात, तुमच्याकडनं ते करून घेऊयात. ओके. स्टुडंट मे हॅव टू वेट फॉर सम टाईम फॉर देअर टर्न फॉर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला कसं तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये सर्वत्र इंटरव्ह्यू कसे चालतात, कशा पद्धतीने होतात. तुमचा इंटरव्ह्यू समजा 2 वाजता शेड्यूल केला आहे आणि तो 3-4ला पण होऊ शकतो, 5ला पण होऊ शकतो. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही सोबत थोडंसं स्नॅक्स म्हणा, वॉटर बॉटल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तयारी ठेवली असली पाहिजे. खरं तर इंटरव्ह्यू प्रत्यक्ष जर झाले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होतील. मला असं वाटतं की यावर्षीला वायवासुद्धा त्या ऑनलाईनच घेणार आहेत, त्यामुळे ह्या सूचनेचा तुम्हाला फार जास्त यावर्षी उपयोग होईल असं नाही आहे. युनिफॉर्म घालणं शाळेचा कंपल्सरी नाही आहे. तुम्ही व्यवस्थित सोबर तुमचा कॅज्युअल वेअर असला पाहिजे, एवढं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आपण वारंवार ही वेबसाईट बघत राहायला पाहिजे, नेटिझन्सच्या संपर्कात राहिलं पाहिजे असं मला सगळ्यांना सुचवायचं आहे. मागच्या वर्षीचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहिती आहेत की आपण 3 गोल्ड, 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल्स गतवर्षीच्या नेटिझन्सच्या मुलांना मिळाले होते. आपण त्यांच्यावरती छोटीशी नजर टाकणार आहोत जाताना. वरद मल्लुरवार, त्याला गोल्ड मेडल होतं गतवर्षीचं. ओंकार स्वामी मराठी माध्यमातून होता, त्याला गोल्ड मेडल होतं. रोशन तोडकर याला सिल्वर मेडल होतं इंग्रजी माध्यमातून. प्रथमेश उदगिरे सिल्वर मेडल होतं. त्याच्यानंतर सर्वेश मुंडे याला सिल्वर मेडल होतं. प्रसाद चव्हाण याला गोल्ड मेडल होतं. त्याच्यानंतर शिवाजी चौधरी याला सिल्वर मेडल होतं. अशा पद्धतीने आपण मेडल्सचा जर विचार केला तर निश्चितच याच्यावर काम करू शकू. तुम्हाला सगळ्यांना तयारीसाठी मी बेस्ट ऑफ लक देतो आणि या ठिकाणी थांबतो. लवकरच भेटूयात.